नमस्कार. विचार करा, 800 वर्षांपूर्वी एका संताने समाजाला समानतेचा एक असा मार्ग दाखवला जो आजही तितकाच महत्वाचा वाटतो. असं का? चला तर मग 13व्या शतकातले महान संत श्री चक्रधर स्वामी यांच्या क्रांतिकारी विचारांना आपण काही सोप्या कथांमधून समजून घेऊया. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला तब्बल 800 वर्ष मागे जावं लागेल आणि पाहूया की स्वामींची ही शिकवण आजच्या जगातही इतकी प्रभावी कशी ठरू शकते. ठीक आहे, तर आपला हा प्रवास सुरू होतोय थेट 13व्या शतकातल्या भारतातून. जरा विचार करा, तो काळ कसा असेल. एक असा काळ जिथे समाज अनेक कडक नियमांनी आणि परंपरांनी अक्षरशः जखडून गेला होता. म्हणजे बघा, तो काळ होता कर्मकांडांचा, जातीयवादाचा आणि अंधश्रद्धेचा. समाजामध्ये ना उच्च नीच भेदभावाची दरी इतकी खोल होती की विचारता सोय नाही. आणि अशा परिस्थितीत श्री चक्रधर स्वामी पुढे आले आणि त्यांनी लोकांना समानतेचा आणि माणुसकीचा एक नवा मार्ग दाखवला. स्वामींनी केलं काय? तर त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या समस्येवर म्हणजे जातीयवादावर थेट प्रहार केला. पण तो कसा केला? चला पाहूया. एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. जोगेश्वरी गावातलं एक मंदिर आहे. तिथे काही भक्त दर्शनासाठी आलेत, पण त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नाहीये. का? तर फक्त त्यांच्या जातीमुळे त्यांना मंदिराच्या बाहेरच थांबायला लावलं जातं. हा त्या काळातला एक अतिशय कठोर सामाजिक रिवाज होता बरं का. पण त्याच वेळी असं काहीतरी घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्या सगळ्या प्रथेला आव्हान देत स्वामी स्वतः मंदिरातून बाहेर आले. आणि ते फक्त त्या मातंग भक्तांना भेटले नाहीत, तर त्यांनी त्यांना आदर दिला, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या या एका कृतीतून एकच संदेश अगदी स्पष्टपणे पोचत होता. तो म्हणजे खरी माणुसकी ही जन्माने मिळालेल्या जातीवरून नाही ठरत, तर ती ठरते आपल्या कर्माच्या शुद्धतेने. आणि खरं सांगायचं तर हा विचार त्या काळात प्रचंड क्रांतिकारक होता. म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अगदी सोपं आहे. एक, देवाच्या नजरेत सगळे समान आहेत. दुसरं, सामाजिक समानता नसेल तर कर्मकांडांना काहीच अर्थ उरत नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधी-कधी स्वीकारण्याची एक छोटीशी कृतीसुद्धा एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नसते. पण थांबा, स्वामींच्या समानतेची ही शिकवण फक्त माणसांपुरती मर्यादित नव्हती. नाही, ती तर सर्व सजीवांपर्यंत पोचली होती. त्यांनी अहिंसा या तत्वाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. म्हणजे काय? तर कोणत्याही जीवाला त्रास न देणं. त्यांची करुणा, त्यांचं प्रेम हे सगळ्या प्राणीमात्रांसाठी होतं. आणि हेच आपल्याला त्यांच्या एका कृतीतून अगदी छान समजतं. ही गोष्ट आहे एका सशाची. बघा, एकदा काय झालं, काही शिकारी एका बिचाऱ्या घाबरलेल्या सशाच्या मागे लागले होते. आपला जीव वाचवण्यासाठी तो ससा सैरावेरा धावत सुटला आणि थेट स्वामींच्या आश्रयाला आला. स्वामींनी त्याला लगेच अभय दिलं आणि त्या शिकाऱ्यांना अगदी सोप्या शब्दांत समजावलं की कोणत्याही जीवाची हत्या करणं हे महापाप आहे. आता बघा, स्वामी फक्त सामाजिक नियमांवरच थांबले नाहीत. त्यांनी त्या काळातल्या धार्मिक पद्धतींवर सुद्धा थेट प्रश्नचिन्ह उभं केलं. स्वामींचा बाह्य कर्मकांडांना आणि दिखाव्याला अगदी स्पष्ट विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की खरी भक्ती ही हृदयातून यायला हवी. त्यासाठी काय लागतं? तर मनाची शुद्धता, निस्वार्थ श्रद्धा आणि सगळ्या जीवांवर प्रेम. फक्त दिखाऊ पूजा करून काहीच साध्य होणार नाही. आणि त्यांचा एक प्रश्न तर इतका मार्मिक आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. ते विचारायचे, देवानेच निर्माण केलेली फुलं, फळं आणि पाणी, तेच त्याला परत अर्पण करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे बघा, या एकाच प्रश्नातून ते सांगतात की देवाला आपल्या वस्तू नकोयत, त्याला हवी आहे ती फक्त आपली खरी भक्ती. तर मग या सगळ्या शिकवणीनंतर या महान विचारवंताचा नेमका वारसा काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आजही आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का ठरतो? श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. त्यांनी सामाजिक समानतेसाठी एक मोठा लढा दिला, सगळ्यांना अहिंसेचा मार्ग दाखवला आणि भक्तीचा खरा अर्थ काय असतो हे पुन्हा एकदा समजावून सांगितलं. त्यांचं हे योगदान आजही लाखो लोकांसाठी एक मोठं प्रेरणास्थान आहे. शेवटी स्वामींची शिकवण आपल्याला एका विचारावर आणून सोडते. आजच्या या विभागलेल्या जगात जिथे इतके मतभेद आहेत, तिथे त्यांच्या या वैश्विक प्रेमाचं तत्व आपण आपल्या आयुष्यात खरंच कसं आणू शकतो? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का?